कल के सपने सच करके दिखलाए हैं। देश का परचम लहराकर आगे बढ़ते आए हैं। नई उमंग है, नई तरंग है, आशा के दीप जलाए हैं। बढ़ना हर उम्मीद के पार है भारत की यही पुकार। फिर एक बार मोदी सरकार, फिर एक बार मोदी सरकार, फिर एक बार मोदी सरकार, फिर एक बार मोदी सरकार। फिर एक बार मोदी सरकार, और एक बार मोदी सरकार। मजबूत हुई अब भारत की हर नारी है, स्टार्टअप से संसद तक देखो उसकी हिस्सेदारी है। अंधियारे छट गए, संकट भी कट गए। नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली। राष्ट्रपती भवन येथे झालेल्या कार्यक्रमाला देश आणि जगभरातून 8000 निमंत्रित उपस्थित होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यामुळे सर्वत्र भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष हा साजरा केला जात होता। त्यातच भारतीय जनता पार्टी नेहरू पूर्व मंडळ अध्यक्ष कुणाल प्रकाश महाडिक यांच्या नेतृत्वाखाली देखील जल्लोष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी प्रभागातील नागरिकांसाठी LED स्क्रीनवर शपथविधी हा थेट लाईव्ह दाखवण्यात आला। तसेच लाडू वाटून हा जल्लोष साजरा करण्यात आला। यावेळी महिला मोर्चा अध्यक्ष सरस्वती पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष निनाद सुनील होनकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रकाश महाडिक, जिल्हा सदस्य संगीता घाडगे, माजी नगरसेविका शिल्पा कांबळी, माजी नगरसेवक सुरेश शेट्टी, महामंत्री जयेश थोरवे, अशोक चटर्जी, सुहासिनी नायडू, धीरेंद्र चव्हाण, धर्मासी पटेल, मीना पाटील, कविता चव्हाण, उत्कर्ष उपाध्याय, आदित्य पाटील, नुपुर चौधरी, ज्योती महाडिक, निकेतन घाडगे, सुमित कदम, रवी डेरे, मधुकर कानडे, प्रवीण जैन, हनुमंत हवलदार, सुभाष भट, जब्बार खान, राहुल इथापे, राजेंद्र जोशी, साक्षी मांजरेकर, पद्मा देसाई, सुवर्ण होसमानी, आरती दुबे, मीना पवार, विनोद शहा, गुलाबराव खांद्रे आदी सर्व भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी, युवा मोर्चा, महिला मोर्चा, आजी माजी नगरसेवक उपस्थित होते। खरं सांगायचं म्हटलं तर आज आमच्या सर्व कार्यकर्त्यांना आनंद मनात मावेना अशी गत झालेली आहे। आज या ठिकाणी विश्वगुरु, विश्वनेते, सन्माननीय आदरणीय श्री नरेंद्र मोदी साहेब यांनी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे। या ठिकाणी त्यांनी ही हॅट्रिक मारलेली आहे। त्यांचा जो विजन होता की भारताला विकसित भारत करायचा, हा त्यांचा पूर्वीपासून स्वप्न होता। गेली 10 वर्ष ते या ठिकाणी विकसित भारतकडे त्यांचा जो विकासाचा रथ आहे ते खेचून नेत होते। त्याच्यात बरेचशा विरोधकांनी विरोध केला, त्यांना अडथळे आणले, त्यांना खूप डिवचायचं काम केला। पण नरेंद्र मोदी साहेब हे एकमेव असे देशाचे नेते आहेत ज्यांनी पाठी फिरून बघितलं नाही, त्यांना उत्तर नाही दिला। त्यांच्या डोक्यात आणि त्यांचा ध्येय एकच होता की माझ्या देशाला, माझ्या भारत देशाला हा विश्वगुरु, विश्वात सर्वात मोठ्या प्रथम स्थानावर आणून तिथे ठेवायचं आहे। म्हणून आज या ठिकाणी त्यांनी तिसऱ्यांदा शपथविधी घेतली आहे। कुठेतरी आम्हाला थोडेसे सीट कमी भेटले। या ठिकाणी आमचे जे काही NDAचे घटक पक्ष आहे जसे की नायडू, तसेच आपले जे म्हणजे ह्याचे आपले नितीश कुमार यांनी सुद्धा त्यांना समर्थन दिलं आहे। त्यांना देखील कळलेलं आहे की देशाचा विकास हा एकच माणूस करू शकतो, ते एकमेव म्हणजे नरेंद्र मोदी साहेब। त्यांना इंडिया आघाडीने खूप त्यांना ऑफर दिली, आम्ही तुम्हाला उपपंतप्रधान पद देऊ, हे देऊ, ते देऊ, खूप लालच दिली। पण ते समजदार आहेत। त्यांनी एक विचार केला की आम्ही इथे स्थिर राहू, आम्ही NDA मध्ये राहू, तर आमचा आणि आमच्या भारत देशाचा हा भविष्य उज्ज्वल आहे। म्हणून त्यांनी NDA सरकारला, थोडक्यात नरेंद्र मोदी साहेबांना या ठिकाणी त्यांनी त्यांचा पाठबळ लावलेला आहे। आणि आज पुन्हा एकदा NDA सरकार हा आपल्या देशात तिसऱ्यांदा बसलेला आहे। हा खरं तर आपला सर्व भारत देशाचे सर्व नागरिक यांनी मोदीजींवर विश्वास ठेवून त्यांना जे मतदान दिलेलं आहे, हा त्याचा यश कुठेतरी नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान म्हणून आज जे शपथ घेतली आहे त्याचा हा रिझल्ट आहे। योग हा जगभरात नेण्याचं काम त्यांनी केलं, अवकाश आणि यशस्वी मार्गी लागलं आणि हा जगातला हा भारत विश्वगुरु बनू पाहतोय। या अनुषंगाने आपण नरेंद्र मोदीला कशा प्रकारे बघा, कसं आहे माहिती काय, नरेंद्र मोदी यांचा पूर्वीपासून एक स्वप्न आहे, माझा देश हा
प्रथम क्रमांकावर राहिला पाहिजे जगात, त्यांचे प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहे, अथक प्रयत्न ते करत आहेत. विरोधक खूप त्यांना डिवचत आहेत, पण ते कुठेही त्यांना लक्ष न देता त्यांचं ध्येय त्यांनी ते एक फोकस केलेला आहे की मला माझ्या देशाला एक चांगल्या स्थानावर नेऊन ठेवायचं आहे. माझ्या भारतवासियांना प्रत्येक गोष्टीची सुख सुविधा सर्व हे माझ्या भारतवासियांना सगळ्या गोष्टी भेटले पाहिजे. त्या ठिकाणी त्यांनी बरेचशा योजना भारतीय लोकांना योजना त्यांनी उज्ज्वल योजना असेल, उज्ज्वल योजना असेल, आपलं मुद्रा योजना असेल, बरेचसे जनधन योजना, असे बरेचसे योजना हे भारतवासियांसाठी ठेवलेले आहे. त्यांनी स्वतःचा विचार न केला, त्यांनी भारतच्या प्रत्येक नागरिकाचा विचार केला आणि त्या ठिकाणी ते पुढे त्यांच्या यशस्वी वाटचालीकडे ते चाललेले आहे. बघा, आता लोकसभेत आम्हाला कुठेतरी थोडासा यश कमी भेटला, पण आमचा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा हाडामासाचा कार्यकर्ता आहे. हा कोणत्याही पैसा लालच कोणत्याही गोष्टीला न झुकता मेहनतीने काम करणारा आहे. आम्ही 2029ची तयारी ही उद्यापासून आम्ही करणार. आज शपथविधी झाली आहे, उद्यापासून आम्ही 2029ची तयारी करणार आणि नक्कीच 400 पार हा आकडा 2029ला आम्ही करणार. खूप आनंद असं वाटतोय, कारण की आज आपल्या बोलतात ना की आम्ही खूप सौभाग्य आम्हाला लाभलेलं आहे की आम्ही आज सेकंड टाइम हा म्हणजे जे जल्लोष आहे आम्ही करत आहोत. ह्याच्या पूर्वी आम्ही राम मंदिर ह्याचं जे जल्लोष केलं होतं, आज आपण म्हणजे 500 वर्षाचा आपण संघर्ष केल्यानंतर आपल्याला राम मंदिर हे लाभलेले होते. त्याचंही लाईव्ह स्क्रीनिंग आणि जल्लोष आपण केलं आणि आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. ह्याचा आम्हाला खूप गर्व आहे. त्याच्या व्यतिरिक्त आज आपण बघितलं की 15 वर्ष म्हणजे थर्ड टाइम मोदीजी हॅट्रिक प्रधानमंत्री झालेले आहेत. आदरणीय नरेंद्र मोदीजी यांना लोकांनी खूप बहुमताने त्यांना निवडून आणलेले आहेत, कारण की हा इतिहासमध्ये पहिल्यांदा झालेला आहे. कारण की ह्याच्या आधी पण सरकार स्थापना झालेली आहे, पण वर्ष 2 वर्षातच सरकार पडते, पण 10 वर्ष काही अडचण नाही पाळता भारतीय जनता पार्टीचं NDA सरकारचं म्हणजे जे गठबंधन होतं त्यांनी आपली सरकार खूप सुंदर रीतीने चालत राहिल्या. बऱ्याच योजना बऱ्याच ह्यांनी कामं करत राहिलो. तुम्ही बघाल जे पहिले काँग्रेसच्या काळात होते कुठे तर बॉम्बलास्ट असत राहायचे, म्हणजे लोक दहशतमध्ये राहायचं की कुठे आतंकवादी हमला वगैरे. आज 10 वर्षात आपण कुठेही असं बॉम्बलास्ट किंवा दहशत हल्ला हे काही नव्हतं. आणि महिलांसाठी जे योजना पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी लावल्या आहे त्या सर्व योजनांचे जे लाभार्थी आहेत ते तर 100% आपल्याला मतं देतील. आज हे जे लालच देतात की आम्ही 8,500 रुपये प्रति महिने तुम्हाला अकाउंटमध्ये टाकतील, याच्या झासामध्ये कोणी आलेले नाहीये. जे आले ते आपल्याला मतामध्ये कुठे काही थोडासा प्रभाव दिसत आहे. ते लक्ष्मी योजना म्हणून जे हे दिलेले होते. आता ह्यांचे जे उमेदवार होते जे म्हणजे स्वप्न बघत होते उमेदवारीचं, त्यांना हे नाही माहिती की म्हणजे भाषण कसं द्यायचं. ते म्हणतात की आलू टाकून सोना काढतील, म्हणजे त्यांचं भाषण ही एक जोक आहे, तर ते माणूसही एक जोक आहे. तर की विरोधक कितीही काय केले तर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे आज यशस्वी पंतप्रधान ठरले. आज पुन्हा एकदा शपथविधी झाले. आज सगळं महिला एवढं खुश होते म्हणजे, आणि ते पाऊसचा थेंब हा एवढं मस्त पॉझिटिव्ह वातावरण होतं, म्हणजे देवाचा आशीर्वाद सुद्धा त्या आपल्या नरेंद्र मोदीजी यांना लाभलं. सगळं महिला खूप खुश होते. सगळ्यांच्या मनात म्हणजे चेहऱ्यात एक वेगळंच तेज होतं. हा मनापासून जे प्रेम आहे नरेंद्र मोदीजींसाठी, रामजीसाठी, हे आपण हिंदू राष्ट्रासाठी पाऊल टाकलेले आहोत. आपण जे पाऊल चालत आहोत ते हिंदू राष्ट्रासाठी चालत आहोत. हा प्रगती खूप मोठा जाणार आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना दीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते, कारण की आम्हाला ह्याचा पुढचा टर्म पण नरेंद्र मोदीजी हेच आपल्याला PM म्हणून हवेत. त्यांच्यासाठी आयुष्य खूप दीर्घ अशी आयुष्य लाभो तेच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि सर्व मतदारांना मी खूप खूप आभार व्यक्त करते आणि अभिनंदन व्यक्त करते की आज तुमच्यामुळे नरेंद्र मोदीजी आज पुन्हा पंतप्रधान झालेले आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. माता की जय, वंदे मातरम. आज तीसरा बार नरेंद्र मोदी साहब ने जो शपथ लिया, आज आनंद का दिवस है. जो पूरा भारत देश में एक दिवाली हो गया. जो दिवाली का जो जलूस आज हम लोग जो वार्ड में मिलके सब जनता के साथ में किया, स्वीट बांट के लिया और बधाई दिया सब जनता को. हमारा प्रधानमंत्री आज शपथ लिया बोल के, जो आने वाला दिन में प्रधानमंत्री को थोड़ा से तो वोट कमती हो गया, जो सपोर्ट कमती हो गया, फिर भी जो NDA का बाकी सपोर्टर उनको सपोर्ट करके आज देश का सरकार को मजबूत का जो करके आज नरेंद्र मोदी जी का शपथ विधि हो गया. तो ये आने वाला 5 साल में जो भी स्वप्न था प्रधानमंत्री का आज पूरा करके, जो भारत को जो विश्व में एक विश्व गुरु का जो रूप में करके पूरा भारत देश का जनता का जो कष्ट दूर करके जो योजना जो आना चाहिए भारत देश का जो
ये खाली नरेंद्र मोदी साहब खाली बोलता नहीं है, इलेक्शन में कटाकट 1 लाख दाते बोल के जो झूठा आश्वासन नहीं दिया अभी तक, जो दिया आश्वासन पूरा कंप्लीट करके जनता का सुख समृद्धि चाहने वाला अपना जो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहब, ये आने वाले दिन में भारत जनता इसका विश्वास रखेगा। आने वाले जो इसमें भारत जनता इसको विश्वास रखे और एक बार भी चुन के देने का जैसे जो वो काम अभी करने वाला है। खरोखर आनंदाचा दिवस आहे, कारण की जे स्वप्न आपल्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व नागरिकांनी असून दे, प्रत्येक कार्यकर्त्यांनी असून दे किंवा ह्या भारत देशाच्या सर्व जनतेने जे बघितलेलं होतं ते स्वप्न आज पूर्ण झालेलं आहे। आणि तिसऱ्यांदा पुन्हा एकदा आपले लाडके प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांनी शपथविधी घेतलेला आहे आणि भारताचा कारभार त्यांनी आजपासून सांभाळला आहे। खरोखर आपलं एक स्वप्न होतं 400 पारचं, परंतु ते स्वप्न जरी पूर्ण न झाले असेल तरी 303 सीट घेऊन आज आपण कार्य मंडळ स्थापन केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मुशा शाहसह प्रिया रिपोर्ट नवी मुंबई।